नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण तीळ शेंगदाण्याचे लाडू तयार करणार आहोत. एकदम हेल्दी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. दोन्ही मी समप्रमाणात घेतलेले आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तीळ आणि शेंगदाणे 1-1 वाटी घेतल्यामुळे गूळ देखील आपण 1 वाटी घेतलेला आहे. अर्धा चमचा विलायची पावडर आणि 2 चमचे साजूक तूप घेतलेला आहे. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे खमंग असे भाजून घेऊया. शेंगदाणे आपले खमंग असे भाजले गेले की आपण हे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत. आणि आता कढईमध्ये आपण पांढरे तीळ भाजून घेऊया. पांढरे तीळ भाजताना जास्तही भाजायचे नाही. जास्त भाजले गेले की ते कडवट लागतात. पांढऱ्या तिळाचा चटचट असा आवाज यायला लागला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे पांढरे तीळ आपण प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत. एक 10 मिनिटानंतर आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात मी 2 बॅचमध्ये वाटून घेणार आहे. त्यासाठी अर्धे शेंगदाणे, अर्धे तीळ, अर्धा गूळ, विलायची पावडर, 1 चमचा साजूक तूप टाकून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. आणि एका भांड्यात आपण हे सर्व काढून घेणार आहोत. आता आपण हाताने सर्व एकजीव करून घेऊया आणि लगेचच आता आपण लाडू वळवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आपला लाडू तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू वळवून घेणार आहे. त्यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.